अरे वासू, पण माई आल्या तर? माई आली तर तिला सुद्धा मी हेच सांगणार आहे. आणि हे काय आहे? तू नीट धूत पण नाहीस, हे बघ सगळी राख आहे त्याच्यात. माईंनी पाहिलं ना तर ते मला ओरडणार आहे. धुतो ना. पण कशाला डबल डबल काम? आपण आता डबल डबल वॉश असं म्हणूया. उर्मी, सांग ना मला काय बोलणं झालंय ते. पुनर्वसू भाऊजी पहिली आल्या ते आम्हाला ओरडतील. काही होणार नाही. असं कशाला करतोय? पुनर्वसू भाऊजी आहो, तुम्ही काय करता इकडे? भांडी धुतोय. का? बायकोला मदत म्हणून. अहो कोणी बघितलं तर? आता काय भांडी धुणं हे सुद्धा पाप आहे की काय? पुनर्वसू भाऊजी, आपल्या घरात पुरुषांनी अशी घरची कामं केलेली नाही चालत. चूक आहे ते. अगं उर्मी, तू तरी काहीतरी सांग. अहो तुम्ही ती काय सांगणार आहे? जे चूक आहे ते आहे. आपलं जेवण झाल्यानंतर आपलं ताट धुवून ठेवणं यात कसली लाज? जे आहे ते आहे, त्याला काय झालं? आणि मला सांगा, मी कोण असा मोठा टिकोजिरा लावून चाललोय की तिकडे पाटावर बसून मी जेवणार आणि तुम्ही इथे आमची उष्टी खरकटी ही सगळी भांडी धुवायची? पुनर्वसू भाऊजी, मी करते, तुम्ही उठा बरं. पुनर्वसू ऐक ना. पुनर्वसू भाऊजी, मी धुते भांडी, तुम्ही उठा, खरंच उठा. कुमुद वहिनी, तुम्ही ही जी सगळी धुतलेली भांडी आहेत ना, ही किचन मध्ये जाऊन ठेवा बस. वासू, उर्मी, तुझे बाबा तुझ्या आईला मदत करतात की नाही? मग मी मदत केली तर काय बिघडलंय? अरे कारण आमच्या घरी हे सगळं वेगळं आहे. ज्या घरात जे चांगलं आहे ते घ्यायचं असं आपलं ठरलंय ना. कुमुद वहिनी, हे बघा, ती स्वच्छ धुतलंय मी. चेहरा बघा. उर्मी बघ. अदिती, हे खरं आहे का? काय? उर्मी पुनर्वसू बरोबर राहत नाही. कायमची नाही हो. अगं तात्पुरती का होईना, पण तुम्हाला कोणी सांगितलं? हे बघ, ते महत्वाचं नाही अदिती. आजी, ते एकत्र राहत नाहीत म्हणजे त्यांच्यात काही प्रॉब्लेम आहे असं नाहीये. अगं पण मग का? ते मला तुम्हाला आता नाही सांगता येणार. म्हणजे दादा सांगतील तुम्हाला. अगं दादांचा काय संबंध आहे याच्यात? आजी, आय एम सॉरी. मला आत्ता या विषयावर तुमच्याशी फार काही बोलता येणार नाही. आत्ताच माझ्याबरोबर एक मोठं प्रकरण झालंय. अजून काही चुकीच्या गोष्टी बोलून मला गोष्टी अवघड करून ठेवायच्या नाहीये. मी तुम्हाला एवढंच सांगू शकते की यात काळजी करण्यासारखं खरंच काही नाहीये. अगं पण आजी, नका टेन्शन घेऊ. त्या दोघांचं खूप चांगलं एकमेकांशी. लावू का? असाच लावू ना. आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण त्यात? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. ऋतू, माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होते आणि ते सगळं करताना की शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी खूप चांगली असतो म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं, पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी तुम्हाला, पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं नीलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहितीये. रिसीव कर ना. अगं बघ, कट झाला. आता तू रिसीव केला नाहीस म्हणून ते मला करतील. अब पुन्हा आला बघ. घे बघू. हे एक ना एक दिवस घडणारच होतं. आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते.
बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.